नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये एकूण विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती घेत असताना आणि विशेषतः काही परीक्षेला दिलेल्यानंतर एकूण विद्यार्थ्याच्या मनामध्ये असलेली जी काही द्विधा अवस्था आहे, या द्विधा अवस्थेच्या माध्यमातून मी मागील 2 व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. या ठिकाणी परत मी सांगतोय की आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवावा, जेणेकरून आपण माग नेट परीक्षेमध्ये पेपर हार्ड गेला यावर न बसता किंवा अभ्यास न करता पुढील सेटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास आपण त्या ठिकाणी वाढवावा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगतोय की जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले होते त्या अनुषंगाने विचार करत असताना तुमच्या माहितीचं सांगतो की बरेचसे प्रश्न या ठिकाणी आपण चॅनलच्या बरेचसे म्हणण्यापेक्षा जवळपास सर्व प्रश्न चॅनलच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचविलेले आहेत. ते आपण पाहिले किंवा नाही किंवा कशा पद्धतीने ते तुम्ही अभ्यास केला, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काही येऊ शकले नाही याचं उत्तर आपण स्वतः शोधावं. त्याचं कारण असं, कारण विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना पाठवलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं मी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याच्यामध्ये पांडव प्रतापचे लेखक कोण, तर पांडव प्रतापचे लेखक आपल्या माहिती आहे की श्रीधर हे पांडव प्रताप यांचे लेखक आहेत. आणि त्या अनुषंगाने आता हा जो काही प्रश्न आहे, हा प्रश्न अतिशय सोप्या अशा पद्धतीतला आहे. आणि एकूणच विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्याच्या नंतर किंवा नेट परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्याच्या नंतर जो काही अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमाच्या बाहेरील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले नाहीत. विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं की प्रश्नपत्रिका खूपच हार्ड होते वगैरे, अशा पद्धतीचं बिलकुलही मनात विचार आणू नका की नेट परीक्षा खूप हार्ड असते वगैरे वगैरे. या ठिकाणी मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो की दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता की बेबी कांबळे यांचे माहेरचे आडनाव काय आहे. तर जिनं आमचं या मराठीमध्ये आत्मचरित्र लिहिणाऱ्या पहिल्या दलित महिला म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातं, त्या म्हणजेच आपल्या बेबी कांबळे होत. आणि त्यांचं नाव, माहेरचं नाव हे आपल्या जवळपास सर्वांना माहिती आहे की काकडे हे त्यांच्या माहेरचं नाव त्या ठिकाणी विचारलं होतं आणि काकडे हे त्यांच्या माहेरचं नाव होतं. तुम्ही ही जी काही माहिती आहे, ही माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकलेली आहे. आपण किती पाहिली, काय केली हे मला या ठिकाणी सांगता येणार नाही. त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय त्या ठिकाणी कोणती आहेत, अशा पद्धतीचा अतिशय सोपा असा प्रश्न होता. केवळ प्रयोगी अव्यय ज्याच्यामध्ये आपण अरे रे, शब्बास, अबब, बापरे, सी, हाय, आहा, ठीक, अशा जे काही शब्द असतात ते केवळ प्रयोगी अव्यय म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. या बाबतीतला हा प्रश्न होता. साधारणीकरण ही संकल्पना कोणाची. आता ज्या काही एकूण संकल्पनाचा ज्यावेळेस मी विचार केला आहे, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलवर मी दिलेली आहेत. साधारणीकरण ही संकल्पनाच्या बाबतीतही मी आपल्या चॅनलवर माहिती सांगितली आहे, जी की अभिनव गुप्त यांनी मांडलेली जी काही संकल्पना आहे ती म्हणजेच साधारणीकरण ही संकल्पना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की हेमचंद्र यांनी कोणती काव्य प्रयोजने सांगितली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, साहित्यशास्त्राशी संदर्भित असलेले हे प्रश्न आहेत, ज्याचे की साधारणीकरण असेल किंवा हेमचंद्र असेल. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता की अभिनव गुप्तांनी सांगितलेली रसविघ्ने कोणती. आता रसविघ्ने म्हणल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व रसविघ्ने माहिती पाहिजे होती, परंतु तुम्ही ती किती अभ्यासली किंवा तुम्हाला ते किती आठवली हे त्या परीक्षार्थीच्या अभ्यासाच्या एकूण दृष्टिकोनावर किंवा अभ्यासाच्या अभ्यासावरून ते सांगता येऊ शकतं. किंवा अभिनव गुप्ताने सांगितलेले रसविघ्ने कोणती, तर संभावना विरह, स्वपर्गत देशकाल विशेषावेश, निज सुखदी विवशी भाव, प्रत्युत्यू पाय वैकल्पे, स्फुटत्व भाव, अप्रधानता, संशय, अशा पद्धतीची रसविघ्ने अभिनव गुप्ताने सांगितलेले आपल्याला सांगता येतात. आता यापैकी तुम्हाला अवघड असा प्रश्न बिलकुलच नाही. याच्यावर प्रश्न विचारला तरी खालीलपैकी मग अ, ब, क याच्यामध्ये येऊ द्या ना, काहीच अडचण नाही.
परंतु आपला जो अभ्यास आहे तो आपण काळजीपूर्वक करावा. प्रश्न कशाही पद्धतीने त्यांना विचारले तरी त्याची अचूकपणे उत्तरं देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि तो अभ्यास आपण तसाच चालू ठेवावा. इथं प्रश्न विचारला होता की हेमचंद्र यांनी कोणती काव्य प्रयोजने सांगितली आहेत. तर हेमचंद्र यांनी सांगितलेली काव्य प्रयोजने यश, आनंद आणि कांता संमित उपदेश अशा पद्धतीचे ही प्रयोजने सांगितलेली आपल्याला सांगता येतात. आता अशा पद्धतीने प्रश्नावली जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारली म्हणजे या ठिकाणी माझ्या एकूण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस अशा प्रश्नपत्रिकेचा विचार करतो त्यावेळेस ती जी काही काठिण्य पातळी आहे किंवा अभ्यासक्रमाला सामावून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठंतरी नेटच्या परीक्षेत होताना आपल्याला दिसून येतोय. कारण तुम्हाला त्या ठिकाणी 100 प्रश्न विचारले आहेत आणि 100 प्रश्नांच्या माध्यमातून तुम्ही सेट आणि नेट क्वालिफाईड होता. याच्या अगोदर तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये 50 आणि दुसऱ्यामध्ये 100 अशा 75 अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने 3 पेपर होते. त्याच्यानंतर मराठीचे 2 होते आणि त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तुम्हाला अशा प्रश्नावली त्या ठिकाणी येणं अपेक्षितच होतं आणि त्या पद्धतीने ते प्रश्न हे आले. परंतु आपण अभ्यास करत असताना यानंतर काळजी घ्या की अतिशय बारकाईने अभ्यास करा. मी टाकलेल्या व्हिडिओमधले जवळपास सर्व प्रश्न या ठिकाणी उतरले आहेत. काही प्रश्नांच्या संदर्भात आपण प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर चर्चा करणारच आहोत. जसजसे विद्यार्थी माझ्याकडे प्रश्न पाठवित आहेत तसं त्याची उत्तरे मी आपणापर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, साहित्यशास्त्रावरील प्रश्न पहा. साधारणीकरण ही संकल्पना असेल किंवा हेमचंद्र यांनी सांगितलेली काव्य प्रयोजने असतील किंवा अभिनव गुप्तांनी सांगितलेली रसविज्ञे आहेत, ही सर्व प्रश्न या ठिकाणी साहित्यशास्त्रावर आधारित आहे. याच्यानंतर अजून काही प्रश्न किंवा विचारले असतील का ती प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर मी त्या संदर्भातही नक्कीच चर्चा या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न या ठिकाणी होता, आपल्याला विचारलेला होता की खालीलपैकी जो काही इथं हे जे आहे म्हणजे बघा की रंगबावरी हा जो काही काव्यसंग्रह आहे, रंगबावरी नावाचा हा काव्यसंग्रह म्हणजे त्याचं जे काही तुम्हाला विचारलं होते ही कविता कोणाची का कविता संग्रह कोणाचा अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. तर रंगबावरी हा जो काही कविता संग्रह आहे हा इंदिरा संत यांचा आहे. शेला, मेहंदी, गर्भरेशीम आदी काव्यसंग्रह तुम्हाला त्यांचे सांगता येतात. आणि मग इंदिरा संतांवर जो काही स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण याचा विचार केलेलाच आहे. आणि मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आपलं सर्व मटेरियल जर किंवा हा जो काही अभ्यासक्रम आपल्या जर चॅनलवर अपलोड असेल तर तो मी का पाहिला नाही किंवा कशा पद्धतीने त्याचा अभ्यास का केला नाही, अशा मनामधले प्रश्न जे आहेत ते आपण याच ठिकाणी सोडून पुढच्या पेपरची तयारीसाठी आपण त्या ठिकाणी अभ्यास करावा असं मला या ठिकाणी वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मी मुद्दा म्हणून सांगतो की शेट परीक्षा जी आहे, शेटचं जे काही स्वरूप आहे एकूण पाहत असताना किंवा शेटच्या संदर्भाच्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस जी काही प्रश्नावली आहे ती प्रश्नावली नेटच्या तुलनेत अतिशय कमी काठिण्य पातळीची असलेल्या आपल्याला सांगता येते. आता मी या ठिकाणी मुद्दामहून इथं जे काही प्रश्न काढलेले आहेत हे प्रश्न अशा पद्धतीचे आहेत जे की तुमच्याकडे जे काही माझं पुस्तक होतं शेटनेट वस्तुनिष्ठ मराठी पेपर क्रमांक 2 साठीचं त्या संदर्भातील हे काही प्रश्न मी आपणापर्यंत पाठवलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्तीसाठी मी ही प्रश्नावली टाकलेली आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रश्नावलीवर चर्चा करणार आहे. परंतु काही प्रश्न विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पाठवल्याच्या नंतर त्याचा एक व्हिडिओ मी आपणापर्यंत मुद्दाम म्हणून पोहोचवित आहे. कारण शेटला जे काही प्रश्न येतात ते त्याचं जे काही स्वरूप असतं हे स्वरूप नेटच्या परीक्षेच्या तुलनेत अतिशय मला वाटतं की तिची काही पातळी आहे ती पातळी कमी असते आणि त्या अनुषंगाने अभ्यास करत असताना आपले हे प्रश्न त्या ठिकाणी आले तर परत चुकू नयेत या दृष्टिकोनातून ही माहिती मी आपणापर्यंत पोहोचवत आहे. ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणत्या अशा पद्धतीचा प्रश्न होता तर त्या ठिकाणी वेगळं उत्तर होतं. परंतु महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून आपण कोल्हापूरला ओळखतो हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर दुसरा प्रश्न होता विभा शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला या वाक्यातील प्रयोग कोणता. तर विभा शिरवाडकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला या वाक्यातील प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. तिथं वेगळ्या पद्धतीचं उत्तर चुकीचं उत्तर देण्यात आलं होतं ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा प्रश्न
खालीलपैकी कोणते उदाहरण तत्पुरुष समासाचे आहे? तर स्वामीनिष्ठा हे उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला तत्पुरुष समासाचं असलेलं सांगता येतं. पुढे त्या प्रश्नावलीमध्ये म्हणजे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मी आता या ठिकाणी पृष्ठ क्रमांक किंवा ते सांगत बसत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचत जाता त्यावेळेस हे जे प्रश्न समोर दिसले तर आपण हे प्रश्नावली बाजूला काढून घ्यावी आणि हे प्रश्न वाचत असताना हे उत्तरं या ठिकाणी लक्षात घ्यावीत, कारण त्याच्यामध्ये ते उत्तर चुकलेले आहेत आणि म्हणून ते चुकलेले उत्तर आपल्याला बरोबर या ठिकाणी मी करून सांगत आहे, ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यावीत. राजवाडा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर तत्पुरुष समास. राजवाडा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर राजवाडा हे तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, नामांच्या संख्या सुचवण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? तर नामांच्या संख्या सुचवण्याच्या गुणधर्मात वचन, एक किंवा अनेक वचन अशा पद्धतीने आपण म्हणतो, तर वचन असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे उत्तर सांगितलेलं आहे. बोलताना मानवी ध्वनी यंत्रणातील कोणता अवयव स्थिर असतो? तर टाळू हा अवयव जो आहे तो बोलताना मानवी ध्वनी यंत्रातील टाळू हा अवयव स्थिर असलेला आपल्याला सांगता येतो. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये वेगळ्या पद्धतीची उत्तरं सांगितल्यामुळं इतर जी काही प्रश्नावली मी तुमच्या समोर सांगत आहे ही प्रश्नावली करेक्शन स्वरूपाच्या माध्यमातून सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचत असताना प्रश्नाचे काही तुम्हाला जर त्याच्यामध्ये कन्फ्युजन वाटत असेल किंवा चुकून माझ्याकडून काही सांगण्यात आलं तर मी त्याची दुरुस्ती या ठिकाणी करतो आहे, कारण सांगण्याच्या ओघामध्ये एखाद्या वेळेस पर्यायामध्ये खालीवर होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हिथं जी काही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ती माहिती अचूकपणे देण्याचा 100% प्रयत्न आहे. आणि इथला जो काही प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. पहा, महाराष्ट्री सौरसेनी मागदी अर्धमागदी पैशाची पाली या भाषांना काय म्हणतात? तर या सर्व प्राकृत भाषा आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. क हा कोणता स्वन आहे? तर कंठ तालव्य या गटातील हा स्वन म्हणजेच क हा आहे. त्यानंतर भाषेच्या द्विस्तरीय रचनेशी संबंधित घटक कोणते? तर मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनी रचना. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित असलेले घटक म्हणजेच मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनी रचना. ब भ या स्वनिमांच्या नित्यतेसाठी पुढीलपैकी कोणती जोडी उपयोगी आहे? तर ब भ या स्वनिमांच्या नित्यतेसाठी बरा आणि भारा ही जी काही जोडी आहे ही जोडी स्वनिमांच्या नित्यतेसाठी योग्य जोडी असलेली, उपयोगी जोडी असलेली सांगता येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच तेलंगणातील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला? तर तेलंगणातील आरे मराठी बोलीचा अभ्यास हा श्रीधर कुलकर्णी यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे, ज्याच्या वेळेस प्रश्नामध्ये काहीही येऊ म्हणजे क्रिओलाइज्ड हा शब्द आला की त्याचं उत्तर हे साऊथ वर्त आहे हे लक्षात यावं, कारण त्याचे ते अभ्यासक आहेत. मराठी ही क्रिओलाइज्ड प्राकृत आहे असे कोणी म्हटलं आहे? तर साऊथ वर्त यांनी मराठी ही क्रिओलाइज्ड प्राकृत अशा पद्धतीने म्हटलेलं सांगता येतं. पुढील प्रश्न पहा, सांकल्पिक अर्थ समान असणाऱ्या शब्दांचा गट कोणता आहे? तर सांकल्पिक अर्थ समान असणाऱ्या शब्दांचा गट म्हणजे डोळा, नेत्र, चक्षु हे एकाच समानार्थाचे शब्द असलेले आपल्याला सांगता येतात. वैद्य गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांचा विचारास चालना मिळाली? तर वैद्य गुणे ह्यांच्यातील वादामुळे प्रामुख्याने मराठीच्या उत्पत्तीचा काल व कारण हा जो काही विचार आहे किंवा मुद्द्यांचा विचार आहे मराठीच्या उत्पत्ती कालाचा यावर चर्चा झालेली किंवा चालना मिळाली आपल्याला सांगता येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणते नियतकालिक चालवले? तर पर्याय त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे होते, परंतु उत्तर मात्र हे आहे प्रबुद्ध भारत. प्रबुद्ध भारत हे जे काही पर्याय आहे तो बरोबर आहे. बाशी मर्ढेकर यांनी आत्मनिष्ठेचे कोणत्या दोन प्रकारात विवेचन केलंय? तर ते दोन प्रकार म्हणजे लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखनकर्म आत्मनिष्ठा अशा पद्धतीचे दोन प्रकाराचे विवेचन बाशी मर्ढेकर यांनी आत्मनिष्ठेचे दोन जे काही प्रकार सांगितले त्याच्यामध्ये लेखनपूर्व आत्मनिष्ठा आणि लेखन गर्भ आत्मनिष्ठा असे दोन प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न,
बघा, भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यातून कोणता वाद दिसून येतो? तर वास्तववादी कादंबऱ्यात त्यांच्यामध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यातून वास्तववाद आपल्याला दिसून येतो. विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे ह्या नाटकाची समीक्षा कोणत्या पद्धतीने करता येईल? तर विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकाची समीक्षा आपल्याला स्त्रीवादी समीक्षेच्या पद्धतीने करता येईल हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर आधुनिक काळात पुढीलपैकी कोणते साहित्य प्रकार नव्याने निर्माण झाले आहेत? तर विषण्ण सुखात्मिकता म्हणजेच ब्लॅक कॉमेडी आणि निरर्थवादी नाट्य प्ले या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. निरर्थवादी नाट्य आणि विषण्ण सुखात्मिका या आधुनिक काळात साहित्य प्रकार नव्याने मराठीत नव्याने निर्माण झाले आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. पुढील प्रश्न, तौलनिक साहित्यातील तुलनेचा उद्देश काय? तर तौलनिक साहित्यातील तुलनेचा उद्देश प्रथगात्मकता, प्रभाव आणि यांचा शोध घेणे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणची जी काही प्रश्नावली 1 ते 21 असे प्रश्न मी तुम्हाला सांगितले आहेत. हे प्रश्न ज्या विद्यार्थ्याकडे शेट नेट मराठी डॉक्टर महादेव जगताप आणि बापूजी घोलप विद्याभारती प्रकाशनचं आपल्या गुलाबी रंगांचं मुखपृष्ठ असलेलं पुस्तक आहे, या पुस्तकामधील हे प्रश्न चुकलेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी मी सांगितली आहेत. यापुढे अभ्यास करत असताना ह्या प्रश्न किंवा समोर आले तर त्याचे करेक्शन किंवा उत्तरे त्या ठिकाणी व्यवस्थित करून आपण लिहून घ्यावं. त्यानंतर खालीलपैकी कोणते अनुनासिक मूर्धन्य आहे अशा पद्धतीचाही एक प्रश्न त्या ठिकाणी होता. तो न आपलं बाणाचं न त्या ठिकाणी खालीलपैकी अनुनासिक मूर्धन्य असलेलं आपल्याला सांगता येतात. हे जे काही प्रश्न मी मुद्दाम म्हणून सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण शेटला जे काही प्रश्नाचं स्वरूप असतं किंवा जी काही काठिण्य पातळी असते ही नक्कीच अशा स्वरूपाची किंवा नेटच्या धर्तीच्या स्वरूपाची अतिशय कमी काठिण्य पातळी त्या ठिकाणी असलेले आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच अभ्यास करत असताना तुम्हाला जे काही नेट परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना दिली आहे त्या विद्यार्थ्यांना मी परत सांगतोय की आपल्याकडे उपलब्ध असलेले किंवा माहीत असलेले किंवा आपल्या आकलनात किंवा स्मरणात असलेले जे काही प्रश्न आहेत ते पर्यायासह माझ्याकडे पाठवा. त्याची उत्तरं अशा आज ज्या पद्धतीने मी 4-5 पहिल्यांदा जे काही 8 प्रश्न या ठिकाणी सांगितले आहेत, तर या 8 प्रश्नांपैकी जवळपास सर्व प्रश्नांवर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध असलेला आपल्याला सांगतो. मग अभिनव गुप्ताची रसविज्ञान असतील, रंगबावरे हा कविता संग्रह असेल किंवा हेमचंद्र यांनी सांगितलेले काव्य प्रयोजन असेल किंवा साधारणीकरण ही संकल्पना असेल, केवळ प्रयोगी अव्यय असतील किंवा बेबी कांबळे यांचे माहेरचं आडनाव असेल जे नाव आमच्या वर त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर पांडव प्रतापचे लेखक असतील. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांना, मी परत एकदा सांगतोय, प्राचीन साहित्याचा अभ्यास करताना तर तुम्ही प्राचीन साहित्याचे एकूण लेखक त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं, त्यांचे कलाकृती माहीत असणं, त्यांचा कालखंड माहीत असणं, त्या कलाकृतीचा त्यामध्ये विषय कोणता मांडला आहे तेही माहीत असणं. आता साहित्यशास्त्र फक्त एवढेच प्रश्न नाही तर अजूनही काही विद्यार्थ्यांना माझ्याकडे प्रश्न पाठवल्याच्या नंतर मी त्या प्रश्नावर चर्चा करणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांना परत मी सांगतोय की प्रश्न जे काही नेट परीक्षेमध्ये विचारले होते ते काठिण्य पातळीच्या दृष्टीने असे खूप काही अवघड नव्हते, परंतु त्या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याकडून गोंधळ होणं साहजिकच आहे. कारण अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर प्रश्नावली पाहत गेलो तर ते कन्फ्युजन जास्त वाढतं. परंतु कन्फ्युजन वाढू देऊ नका, परत अभ्यासाच्या तयारीला लागा आणि शेटच्या परीक्षेला सामोरे जा. नक्कीच मला विश्वास आहे की आपण शेटची परीक्षा ही चांगल्या मार्काने त्या ठिकाणी पास व्हाल. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या बाबतीत काही अडचण असेल किंवा संदर्भ ग्रंथाच्या बाबतीत काही अडचण असेल तर मला नक्की त्या ठिकाणी आपण कॉल करा. 9503 28 19 28 या नंबरवर आपण कॉल करू शकता. काही प्रश्न असतील
तर आपण विचारू शकता. पुस्तक पाहिजे असेल शेटनेट मराठी, डॉक्टर महादेव जगताप आणि बापूजी घोलप, विद्याभारती प्रकाशन, तरीही आपण कॉल करू शकता. मी जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.